नमस्कार, मी लीनल गावडे. सेलिब्रिटी लाईव्ह या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला खळखळून हसवणारी एक अभिनेत्री आज आपल्या सोबत आणि अर्थातच तिचं नाव आहे नम्रता आवटे संभेराव. नम्रता, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. तुझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायच्या दरम्यान तुम्हालाही खूप सारे प्रश्न नम्रताला विचारायचे असतील. त्यासाठी आमचा फोन तुम्हाला दिसेल, त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि आपण आता नम्रताशी अर्थात बोलणार आहोत. नम्रता, कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हटलं की तुझं नाव आलंच आणि त्यातली तुझी वेगवेगळी पात्र बघितली तर आम्हाला खरं तर रात्र खळखळून असणारी तू एकटीच असते. काय सांगशील एकंदर प्रवासाविषयी? कॉमेडीची बुलेट ट्रेन हा प्रवास माझा सुरू झाला 3 वर्षापूर्वी. ऑगस्टमध्ये आम्ही त्याचं शूटिंग सुरू केलं आणि आमचे जे दिग्दर्शक आणि लेखक आहेत सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, ते हे स्वतः या शोचे प्रोड्युसर आहेत आणि त्यांनी मला विचारलं की कॉमेडीची बुलेट ट्रेनचा आपण असा एक नवीन शो सुरू करतोय, तर तू आहेस का इंटरेस्टेड? म्हटलं का नाही, कारण मी त्यांच्याकडनंच खूप सारे धडे घेतलेत अभिनयाचे, सचिन गोस्वामींकडनं आणि मोटेंकडनं. तर म्हटलं सर मला नक्कीच आवडेल आणि कॉमेडी करण्यासाठी मग लोकांना हसवण्यासाठी मला असं वाटतं की त्यांचं आयुष्य वाढूया ना आपण हसवून. तर मला असं वाटलं की चला आपला जो जॉनर आहे त्या जॉनरचा आपल्याला शो करायला मिळतोय तर का नाही. त्यामुळे मग आम्ही 3 वर्षापूर्वी कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचा हा माझा प्रवास आमचा सुरू झाला. हां, नक्कीच. आता आपण म्हणतो कॉमेडीचा प्रवास सुरू झाला दरम्यान आपण म्हणतो कुठेतरी कॉमेडी ही सोपी नसते. जरी आपण ॲक्टिंग म्हणत असलो तरी या क्षेत्रात येणं, त्यात कॉमेडी करणं आणि ती टिकवून धरणं, हे सगळं तुला म्हणजे हे सगळं कसं जमलं? खरं म्हणालीस, खरं तर सोपं नाही आहे, कारण आपण खूप सारे शोज करतो. म्हणजे रडवणं खूप सोपं आहे. मला असं वाटतं की रडवणं हे सगळ्यात सोपं आहे. आपण आत्ता म्हटलं की आता आपण कदाचित रडू शकतो, एक ॲक्ट्रेसचं मी सांगते की आपण पटकन रडू शकतो, पण हसवणं खूप कठीण आहे लोकांना. कारण एकतर आताच्या आपल्या या धकाधकीच्या जीवनात इतके स्ट्रेसफुल असतात लोक, खूप त्यांना त्रास असतात, टेन्शन्स असतात, घरचे काही प्रॉब्लेम्स असतात. त्यातनं आपण लोकांना हसवायचं, 9:30 वाजता यायचं गुरुवार शुक्रवार रात्री आणि त्यातनं लोकांना हसवायचं, खरं तर खूप चॅलेंजिंग आहे. पण खरंच खूप धमाल येते. म्हणजे कॉमेडी करायला मला स्वतःला खूप मज्जा येते आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला जास्त मज्जा येते. नक्कीच. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनवरतीच मी अजून राहणार आहे, कारण अजूनही आपल्याला बोलायचं आहे. पण दरम्यान कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये तू वेगवेगळ्या भाषांमध्ये असशील किंवा अशा बरेच प्रकारचे एक्सपेरिमेंट करून बघितले. तुझ्या आठवणीतला असा कुठलं स्किट तू सांगशील? खरं तर सगळेच आवडायचे ऍक्च्युली. हां, म्हणजे मला आवडलेलं म्हणजे असं एक नाही सांगता येणार. खरं तर प्रत्येक स्किट हे मी खूप प्रामाणिकपणे करत असते आणि खूप जीव ओतून करत असतो आपण त्यात काम. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला महाराष्ट्र बघणार आहे, गुरुवार शुक्रवार रात्री बघणार आहे, तर आपल्याला तेवढं सॉलिड करायचं आहे काम आणि ती शेवटची संधी म्हणून प्रत्येक स्किट मी त्या दृष्टीने पाहत असते की हे आपलं शेवटचं स्किट आहे, त्यामुळे आपण पूर्णपणे एनर्जी लावून करायचं. नक्की. पण तुझी स्किट काय ते आपण मला जाणून घ्यायचं. पण एक फोन आहे, आदित्य कुलकर्णी आहेत पैठणवरनं. आदित्य, तुमचा प्रश्न विचारा. काय कारण असं आपण पुन्हा स्किट कडे येऊया की तू म्हणत होती की स्किट करणं खरं तर खूप असं एनर्जेटिक काम असतं आणि त्याच्यावरती काम करणं. काय सांगशील? तर तू म्हणालीस तसं की मला तसं कुठलं काय म्हणजे कुठलं स्किट आवडतं वगैरे, तर तसं असं एक नाही सांगता येणार. मला स्पेसिफिकली काय आवडतं तर ते आहे, मला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला खूप आवडतात. माझं वाचन तसं फार नाही आहे, पण मला ऑब्झर्व करायला खूप आवडतं लोकांना. त्यामुळे तोच एक त्यांचं एक पैलू पकडून आपण त्यातनं आपण स्किट कसं करू शकतो सादर, त्यातनं आपण कॅरेक्टर कसं उभं करू शकतो, हे जास्त माझ्या डोक्यात असतं. आता कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये माझे काही गाजलेले कॅरेक्टर्स आहेत, ते म्हणजे माझा आगरी, माझी सुरेखा म्हात्रे जी आहे ती जास्त गाजली आहे. मी एक उत्तर भारतीय पात्र करते, बुधिया विश्वेश्वर मिश्रा असं तिचं एक नाव आहे, ते माझं पात्र जास्त गाजलेलं आहे. माझं जुन्नरकडचं, माझं जे गाव आहे जुन्नर, माझा जो तालुका आहे तिकडची माझी भाषा मी जास्त मला ती आवडते. परत खानदेशातली भाषा, म्हणजे अशा बऱ्याच भाषांवर मला थोडंसं का होईना थोडंसं प्रभुत्व आलंय आणि ते मला वाटतं शक्य झालंय अगेन मी सांगेन की मोटे आणि गोस्वामी यांच्यामुळे. कारण त्यांनी प्रत्येक वेळी मला हे चॅलेंजेस दिले की नाही नमा करेल, नाही नमा करेल, हे करेल, नमा, मला असं नमा म्हणतात सगळे, त्यामुळे ते नमा करेल, नमाला आपण हे चॅलेंज देऊया. आणि मला खरं तर चॅलेंज स्वीकारायला खूप आवडतात. आणि ऑफकोर्स म्हणजे आपण वेगळं करतो, आपण प्रत्येक ठिकाणी आपण कुठेही असं काही वेगळं दिसलं की लोकांना ते पटकन लोक अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे. त्यामुळे मला सुद्धा तसं काहीतरी करायला आवडतं. सो माझे बुधिया आणि माझं जे आगरी आहे ते मला करायला जास्त मज्जा येते. नक्की. जेव्हा तू पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली असेल तेव्हा खरं तर तुलाही दडपण असेल, कारण तुझ्याबरोबर आणखीन जे सिनियर होते त्यांच्याबरोबर करणं टफ असेल, तर त्यांच्याबरोबर तुझे अनुभव काय? खूप म्हणजे एकतर विशाखा सुभेदार, आपण बघतोच त्यांना कित्येक वर्ष त्या नाटकांमधनं, एक डाव भटाचा आणि बरीचशी नाटकं, आता त्यांचं शांतेचं कार्ट चालू. इतकी सुंदर अभिनेत्री आणि इतकी उत्कृष्ट अभिनय करणारी अभिनेत्री, तिच्यासोबत आज मला तो मंच शेअर करायला मिळतोय. खरं तर माझं भाग्य आहे, कारण आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं
अभिनेत्रींमध्ये मी जेव्हा तिचं काम पाहते ना तेव्हा मी तिच्या कामामध्ये इतकी गुंतून जाते की खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे आज जरी आमच्या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनला 3.5 वर्ष जरी झाली असली तरी प्रत्येक एपिसोड जो असतो ना तो आम्हाला खूप काही देऊन जातो, खूप काही शिकवून जातो. त्यामुळे ह्या सिनियर सोबत अंशुमन विचारे, पंढरीनाथ कांबळे, अरुण कदम, समीर चौगुले यांच्यासारखी दिग्गज मंडळी त्यांच्या सोबत काम करताना म्हणजे मला तर आता एक हार्डली 9-10 वर्ष झाली आहेत इंडस्ट्रीमध्ये काम करून, पण आता एक 4-5 वर्ष झाले मी सलग कॉमेडी स्किट्स करते. तर त्यांच्यासोबत त्यांचा जो अनुभव आहे त्यांच्यासोबत काम करताना मला खरंच खूप छान वाटतं आणि अभिमान पण वाटतो, मजा येते. आणखीन एक फोन आहे आपल्याला, तुझा फॅन असेल वामन आहे दोंडवर ना. वामन तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा वामन तुमचा प्रश्न विचारा. हा म्हणजे मॅडम नाही का बुलेट कॉमेडी बुलेट ट्रेन म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो की कार्यक्रम खूप छान होतात. ते शुभेच्छा द्यायसाठीच फोन करते मॅडम. अच्छा थँक्यू सो मच. आपण म्हटलं की कॉमेडीचे बुलेट ट्रेनचे करते खूप फॅन आहेत आणि त्यांच्यासाठी मी सांगेन की एकदा आगरी स्टाईल एक डायलॉग होऊन जाऊ दे तुझा. तर बालांनो मी इकडे महाराष्ट्र 1 न्यूज चॅनलला लाईव्ह इंटरव्ह्यू देत होता. माना बघा काय ना तुमच्याकडचे जेवढे प्रश्न आहे ना ते पटापट विचारा, कारण माना ना उत्तर द्यायला लय आवडतं. कारण माझा जो कॉमेडीचा प्रवास आहे तर गेले 5 वर्ष असंच चालू ना, म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन पण तुम्ही बघत राहा. विचारा लवकर वाट बघते मी. नक्कीच. हे कॅरेक्टर इतकं सुंदर होतं की नक्कीच कॉमेडीचे बुलेट ट्रेनसाठी तुला लोक बघतच असतील. दरम्यान आता तुझं पुढचं एक कॅरेक्टर आहे ते म्हणजे व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटर जितका पिक्चर असा कलरफुल होता तितकं तुझं कॅरेक्टरही, भले ते डायलॉग्स काही असू दे पण तुझं कॅरेक्टर मधलं लोकांनी लक्षात ठेवलं. तर त्या व्हेंटिलेटरच्या प्रवासाविषयी काय सांग? व्हेंटिलेटर मी आयुष्यात या सिनेमाची प्रोसेस मी कधीच विसरू शकत नाही. कारण माझ्या वाट्याला आलेला हा जो सिनेमा, मी स्वतःला खूप लकी समजते की ह्या अशा सिनेमात मला काम करायला मिळालं ज्या सिनेमामध्ये 116 कॅरेक्टर्स आहेत आणि बरेच आहेत पण ज्यांना डायलॉग्स आहेत असे 116 कॅरेक्टर्स आहेत आणि त्यापैकी माझं एक कॅरेक्टर आहे. आणि ते कॅरेक्टर मला असं वाटतं जेव्हा फिल्म रिलीज झाली मला वाटलं नव्हतं ते इतकं गाजेल, पण जेव्हा फिल्म रिलीज झाली त्या दिवसापासून मी जवळपास 3 दिवस माझे फोन इतके अटेंड करण्यात बिझी होते की मला स्वतःला खूप छान वाटत होतं की अरे वा, लोक इतकं प्रेम करतात आपल्यावर, आपल्या भूमिकेवर. आणि अगदी साधी भूमिका होती तिचा एक साधा विषय असतो की मला माझा हक्काचा संडास हवाय. म्हणजे इतके साध्या विचारांची ती बाई आहे पण तितकीच ती भांडकुदळ पण आहे, पण ती उगाच भांडत नाहीये, ती विलन नाहीये त्या फिल्म मध्ये, तिला तिचा हक्क हवाय बस. तर त्यासाठी ती जी प्रोसेस होती, राजेश मापुसकरांनी मला या फिल्मसाठी जेव्हा माझी लुक टेस्ट घेतली, रोहन मापुसकरने मला ऑडिशनसाठी बोलवलं. मला तेव्हा आधी मला काहीच कळत नव्हतं की अरे लुक टेस्ट आहे, ऑडिशन आहे, काय आहे. कारण मला खरं सांगू अजूनही मला ऑडिशन द्यायला खूप भीती वाटते. मला नाही वाटत जेवढा आम्ही परफॉर्मन्स, जेवढे स्किट आम्ही बुलेट ट्रेनमध्ये जेवढे कॉन्फिडेंटली करतो तेवढे ऑडिशन्स माहीत नाही. म्हणजे हे अनुभव तुम्हाला जाणून घ्यायचे. पण दरम्यान सुनील आहेत नाशिकवर ना. सुनील तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सुनील तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. हॅलो नम्रता. नमस्कार. हा नमस्कार नम्रताजी. नमस्कार. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की तुमच्यावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कोणाचा प्रभाव आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमचा कार्यक्रम चालू होतो त्यावेळेस सर्व मुलं म्हणजे प्रेक्षक वर्ग तुमचा ठरलेला आहे मॅडम. हो. हा, तर तुमची जी त्या कॉमेडी एक्सप्रेस मध्ये म्हाताऱ्या बाईची जी भूमिका असती ती विशेष आम्हाला खूप आवडते मॅडम. थँक्यू. आणि तो तुमचा चष्मा आणि तुमचं ते ढंग आम्हाला खूप आवडतो मॅडम. थँक्यू. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. आणि थोडंसं पुढच्या येणाऱ्या तुमच्या चित्रपटाबद्दल वगैरे सांगा आम्हाला प्लीज. थँक्यू सो मच. नक्कीच त्यांना असं विचार की जर प्रभाव कोणाचा आहे? आता खरं तर सांगायचं झालं ना तर मी अभिनय क्षेत्रात वळेन असं मला खरंच वाटलं नव्हतं. पण मी ना शाळेमध्ये असताना मैत्रिणी, स्पोर्ट्समध्ये तर मी भाग घेतच होते, पण एकदा मला असं झालं की माझ्या ज्या सोबतच्या मैत्रिणी आहेत त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतात, एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतात, म्हणजे त्या माझ्याच वयाच्या आहेत. जर त्यांना जमू शकतं तर मग मला का नाही. अगेन मी ते एक चॅलेंज म्हणून घेतलं की मग मला का नाही जमू शकत. म्हणून मग मी म्हटलं चला प्रयत्न करूया. आणि तेव्हा मी जरा माझ्या शाळेतल्या मैत्रिणींकडनं इन्स्पायर झाले, आमच्या मॅडमकडनं इन्स्पायर झाले आणि मग मी तेव्हा त्या स्पर्धेत भाग घेतला. आणि जशी मी मराठी चित्रपटसृष्टीत आले तेव्हा माझी मराठीतली फेवरेट अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. तर मला ती प्रचंड आवडते. तिचं कबड्डी नाटक म्हणा, तिचं फायनल ड्राफ्ट म्हणा, ती सुद्धा तिच्या कॅरेक्टरमध्ये काही बारकावे काढते, काही मॅनरिझम्स काढते.
तर ते कुठेतरी मी तिला फॉलो करण्याचा प्रयत्न करते. फॉलो इन द सेन्स की मला ती प्रचंड आवडते, की मला तिच्यासारखं व्हायचंय. मला असं काहीतरी काम करता आलं पाहिजे की आपल्या कामातनं वेगळे पण लोकांना नेहमी दिसलं पाहिजे. फक्त काम नाही करायचं तर काहीतरी क्वालिटी वर्क करायचं हे सतत डोक्यात असतं. सो मुक्ता बर्वे माझी खूप फेवरेट आहे आणि बऱ्याच आहेत. सुकन्या कुलकर्णी आहे, किशोरी आंबे आहेत, मी म्हटलं विशाखा सुभेदार आहे, त्याप्रमाणे रंजना माझी खूप फेवरेट होती. रंजना ज्या आपल्या गाजलेल्या ज्या आपल्या हिरोईन आहेत त्या माझ्या खूप फेवरेट आपला एक जम्मूवरनं फोन येतोय. हरिकृष्ण आहेत जम्मूवरनं, तुमचा प्रश्न विचारा. हरिकृष्ण, हॅलो, कोण बोलताय? तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नम्रता तुमच्या समोरच आहे. माझा आवाज येतोय का? हो हो हो, तुमचा आवाज येतोय. अच्छा, मी लाईव्ह पण पाहतोय मॅम. माझा आवाज बरं, पण त्यांचा जम्मूवरनं तुझ्यासाठी जम्मू खास मला मुद्दा- असं वाटतं ह्यांना न्यूज कळली वाटतं. मी आता गेल्या महिन्यातच काश्मीरला गेले होते. फोटो फेसबुकवर होते. बरं, ही आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण एक वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा महाराष्ट्रवान. ब्रेक नंतर सेलिब्रिटी लाईव्ह या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आपण नम्रता आवटेशी बोलतोय. दरम्यान पहिलाच फोन येवल्यावरनं आहे. राजेश आहेत येवल्यावरनं. राजेश, तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न नाही. राजेश बोला. त्यांच्याशी बोलायचं मला. हो हो, तुमचा आवाज येतोय. तुमचा आवाज येतो. तुमचा टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करून तुम्ही नम्रताशी थेट बोलू शकता. नमोताई, नमस्ते. नमोताई म्हटलं चालेल ना? नमुताई चालेल ना? चालेल, का नाही. मला खूप जण नमुताई, नमा नमा सगळं नमू काही म्हणत असतात. बोला बोला, काही हरकत नाही. नाही, मी नेहमी कार्यक्रम बघत असतो. आम्ही सर्व कुटुंब बघतो. माझ्या मिसेसचं नाव आहे सविता जाधव. हा, नमस्ते. आणि आम्ही म्हणजे रोज बघत असतो कार्यक्रम. मला फार आवडतो. कालचा तुमचा जो एपिसोड पाहिला, कुठला? यमा बरोबर यमा बरोबरचा. हा, वटपौर्णिमेचा. वटपौर्णिमेचा तो अगदी छान, म्हणजे फार भावला मला तो. थँक्यू. त्याच्यामुळे म्हटलं आज नेमकं तुमचं गाव कुठलं आहे आणि आणखी पुढचा प्रवास काय तुमचा ते मला फक्त सांगा. नक्की नक्की नक्की. आणि तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा माझ्या. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. तू इतक्या भाषा केल्यास की त्यांना प्रश्न पडला असता नेमकं गाव कुठलं. सगळ्यांना मला एक तर मी आगरीचा जो माझं जे आगरीवरचं प्रभुत्व आहे त्यांना असं वाटतं की मी रोह्याकडची, मी पेणकडची वगैरे आहे. तर असं नाहीये. मी जुन्नरची आहे. गाव आहे ना राजुरी आहे. राजुरी माझं माहेर आहे आणि माझा आळेफाटा सासर आहे. तर मग माझी भाषा जी ओरिजिनल आहे माझ्या गावची तीही आहे. माझा जन्म आहे मुंबईचा, लालबागचा. त्याच्यामुळे माझी ओरिजिनल भाषा ही गावठी आहे, म्हणजे घाटावरची आहे. आणि आगरी माझी भाषा नाहीये. मी एक नाटक केलं होतं त्यामुळे त्या नाटकामधली ती भाषा ऐकून मी प्यार किया तो डरना क्या नावाचं एक आगरी नाटक केलं होतं. आगरी अनारकली होते मी त्यात. तर ते ऐकून मला ती आगरी भाषा यायला लागली. आणि थँक्यू सो मच. तुम्ही आमचे परफॉर्मन्सेस असेच बघत जा आणि खरंच असंच प्रेम करत जा. मगाशी एका प्रेक्षकांनी सांगितलं की त्यांना माझी आजीबाईची भूमिका खूप आवडते. गावी जेव्हा जातो तेव्हा आज्या इतक्या छान छान असतात, मस्त मस्त. त्यांचे वेगळे वेगळे असे त्यांचे काही स्टाईल असतात. सो ते पकडून पण मी काही बुलेट ट्रेन मध्ये त्यातले छोट्या छोट्या गोष्टी वापरत असते. सो थँक्यू सो मच. मला आणखीन एक फोन आहे. औरंगाबादवरनं भागवत आहेत. भागवत, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम. हॅलो. हा, नमुताई, एक प्रश्न विचारायचा होता. इतकं छान वाटतंय मला. सगळे अगदी प्रेमाने आपुलकीने सगळे हाक मारतायत. हा, बोला ना. तुम्ही ते अभिनय तर चांगला करता, पण तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये भाग घ्यायला आवडतो का? आणि सध्या महाराष्ट्रात चाललेल्या संपाविषयी काही बोलायला आवडेल का तुम्हाला? अच्छा, तुला विचारला पण तरी. समाजकार्याबद्दल जर म्हणाल तर मी तसं फारसं काही समाजकार्य केलं नाहीये, पण मला आवडेल समाजकार्य करायला. म्हणजे आमची स्वतःची छान शेती आहे गावाला आणि आता जो काही संप चाललाय त्याबद्दल मला खरं तर जी नासाडी होतीये आपल्या अन्नाची, आपलं जे शेती आहे पिकाची, दुधाची जी नासाडी होते ते बघून खरंच खूप वाईट वाटतंय. म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्या लेवलला जाऊन त्रास होतोय हे कळतंय, पण फक्त एवढंच सांगणं आहे की मला असं वाटतं नासाडी करून काय साध्य होणार आहे. तर नासाडी करू नका आणि लवकरात लवकर हा संप मिटेल याची आपण आशा बाळगूया. अजून काहीच नाही सांगू शकत मी यावर. दरम्यान आणखीन एक फोन आहे. विनीत म्हात्रे आहेत विरारवर ना. विनीत, तुमचा प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करून विनीत तुमचा प्रश्न विचारा.
बरं, यांचा काही कारणास्तव संपर्क नाही होऊ शकत आहे, पण पुन्हा आपण व्हेंटिलेटरकडे वळणार आहोत की व्हेंटिलेटरची तुझी जी भूमिका होती त्याबद्दल तू सांगत होतीस, त्याच्या आठवणी काय? हा, तर मला जी ही भूमिका मिळाली ती कॉमेडीची बुलेट ट्रेनचाच एक एपिसोड बघून राजेश मापुसकरांनी ही भूमिका ऑफर केली होती. रोहनने मला त्यासाठी फोन केला होता, नम्रता कदमने. मग मला ही फिल्म मिळण्यासाठी रोहन मापुसकर, नम्रता कदम यांचा खरंच खूप मोठा हात आहे, कारण त्यांनी माझी ऑडिशन लुक टेस्ट घेतली होती आणि मला खूप छान वाटलं होतं तेव्हा रोल. त्यांनी जेव्हा मला तो सांगितलं तेव्हा मला खूप छान वाटलं आणि अशा पद्धतीचा रोल करायला मिळतोय पहिल्यांदाच फिल्ममध्ये, त्यामुळे खूप जीव तोडून केला होता. आणि ती जी पूर्ण प्रोसेस जी आहे मराठी फिल्मची ती पहिल्यांदा मला अशी अनुभवायला मिळाली की प्रॉपर बसून आम्ही रिहर्सल केल्या, त्यावर वर्क केलं की काय अजून छान आपल्याला त्यामध्ये टाकता येईल, काय भरता येईल, काय जागा काढता येतील. तर राजेश मापुसकर सारखा एक उत्तम असा डिरेक्टर मला माझ्या या प्रवासात लाभला. मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते. तर माझं व्हेंटिलेटरच्या खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत. ती एक आठवण म्हणजे बमन इराणी. म्हणजे मी ते 2 दिवस माझ्या आयुष्यातले कधीच नाही विसरू शकत. इतके डाऊन टू अर्थ की मला नाही माहित की मी अशी आजपर्यंत या 12 वर्षामध्ये अशा व्यक्तीला कोणाला भेटले की आपण आज त्यांचे 3 इडियट्स आणि आपण बरीच त्यांच्या फिल्म्स पाहिलेत आणि आपण सगळ्यांनाच बमन इराणी खूप आवडतात. आणि इतका मोठा माणूस जेव्हा आपली स्तुती करतो, आमचा सीन चालू होता आणि माझा एक डायलॉग होता त्याच्यावर की टॉयलेट कुठं, असा माझा एक डायलॉग होता आणि त्यानंतर त्यांचा डायलॉग होता की तिथे, पण त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा 3 रिटेक घेतले. तर माझ्यासाठी हे म्हणजे आपण कोणाला तरी हसवतोय आणि तेही अशा व्यक्तीला की ज्याचा अख्खा भारत काय मी तर म्हणेन पूर्ण जग ज्याच्या प्रेमात आहे, ज्याच्या अभिनयाच्या प्रेमात आहे, अशी व्यक्ती आपल्याला हसते, आपल्या जोकवर हसते, आपल्या डायलॉग डिलिव्हरीवर हसते आणि नंतर ते जवळपास आगरीतच बोलण्याचा प्रयत्न करत होते सगळं. त्यामुळे माझ्यासाठी ते 2 दिवस जे होते ते इतके छान होते. त्यांनी त्यांच्या BMW मधनं मला घरापर्यंत ड्रॉप दिला. मला खूप छान वाटलं की हे 2 दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मुळात त्यांची ती पॉझिटिव्हिटी मी त्यांच्याकडनं घेतली त्या 2 दिवसामध्ये. म्हणजे आपण इंडस्ट्रीमध्ये आपण कसं खरंच राहिलं पाहिजे, किती आपण पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे, आपण एकमेकांशी आपण कितीही मोठे जरी झालो तरी आपले पाय जे आहेत ते जमिनीवर असले पाहिजेत, हे मी त्या 2 दिवसात त्यांच्याकडनं शिकले. त्यामुळे व्हेंटिलेटरचे खरंच खूप अनुभव आहेत. खूप मोठे मोठे आर्टिस्ट मला तिकडे माझ्यासोबत काम करायला होते. तर सगळ्यांसोबतचा अनुभव माझा खरंच खूप नक्कीच डोळ्यात ना तो अनुभव आम्हाला दिसतोय. दरम्यान तू कुठेतरी या सगळ्याची सुरुवात केली असेल हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आपण गप्पा मारतोय नम्रताशी. नम्रता, आणि आम्ही म्हटलं की तुझी इकडून तरी सुरुवात झाली असेल, नेमकी तुझी सुरुवात कशा पद्धतीने आणि कशी झाली? मी मगाशी म्हटलं तसं मी शाळेत स्पर्धा करतच होते, पण कसं आहे या इंडस्ट्रीमध्ये तसं कोणी गॉडफादर नाही आहे. म्हणजे कोणी मार्ग दाखवायला नव्हतं मला की कसं कमर्शियली आपण कसं काम करायला हवं आहे. म्हणून मी काही शिबिरं जॉईन केली होती आणि त्यातनं ओळखी वगैरे झाल्या. तर तेव्हा मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होते, म्हणजे अक्षरशः मॉबमध्ये वगैरे काम करत होते. तुम्ही चष्मे बहादरमध्ये जर बघितलं तर अगदी बारकाईने तर एका सीनमध्ये मी अशी मागे अशी उभी आहे मैत्रिणींमध्ये वगैरे. तर मला आज मी जेव्हा ते दिवस आठवते माझे तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं, कारण असे दिवस आपल्या आयुष्यात यायला हवेत. कारण मला असं वाटतं आपल्याला त्याची जाणीव राहते त्या गोष्टींची. पुढे आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला त्याची जाणीव राहते. आणि ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करताना मला असं कधी वाईट नाही वाटलं आणि मला कधी सांगतानाही काहीच वाटत नाही, कारण तिथनं मी खूप शिकत आले. मी कधी असं पैशांसाठी काम नव्हते करत ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. मी असं काही जण की मला पैसे मिळतील मी मस्तपैकी मजा वगैरे करेन, कारण ज्या वयात मी काम करायला सुरुवात केली तेव्हा एक साधारण पॉकेट मनी हवा असतो मुलांना, तसं माझं काही नव्हतं. मला फक्त शिकायचं होतं. कोणीच नव्हतं इंडस्ट्रीमध्ये, कोण आपल्याला मार्ग दाखवणार, कोण आपल्याला काम देणार, तर कोणीच नव्हतं. म्हणून मग मी म्हटलं की चला हाच एक मार्ग आहे, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून का होईना पुढे आपण बऱ्याच मोठ्या मोठ्या आर्टिस्ट बद्दल ऐकलंय की त्यांनी कशी शून्यापासून सुरुवात केली. तशीच माझी सुद्धा शून्यापासून सुरुवात झाली आहे. आणि जो टर्निंग पॉईंट ठरला तो माझा एक रियालिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार झी मराठीवर, तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. आणि मला वाटतं तिकडनं माझ्या खऱ्या इंडस्ट्रीतल्या खऱ्या माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. नक्कीच. त्यामुळे तूही स्ट्रगल केलायस, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. पण जाता जाता सगळ्यांनाच खरं तर तुझं ऐकायचं असेल ते म्हणजे व्हेंटिलेटर मधला तुझा तो सीन, आणि नक्कीच त्यामुळे तू करून दाखवशील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच. व्हेंटिलेटर मध्ये माझा फोन कट होता माझ्या भाऊजींसोबत. माझ्या संडासाच्या जागेचा प्रॉब्लेम असतो आणि त्यांच्या आंब्याच्या झाडांचा कलमांचा प्रॉब्लेम असतो. तर मी त्यांच्याशी बोलते,
भाऊजी भाऊजी ऐका, मला काय माहित नाही, या वर्षी माझ्या संडासाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. हा, मला माझी संडासाची हक्काची जागा पाहिजे. काय सारखं आंबे आंबे लावलेत भाऊजी, आंबे खाऊन हागायला कुठं जाणारा सावताचा संडास नसेल तर? असं डायलॉग होता. खरंच म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये खूप धमाल आणि मजा मस्ती आली होती. आणि आता नक्कीच तुझं एक अगदी थोड्या वेळात तू सांगतील तुझे फ्युचर प्लॅन्स काय? फ्युचर प्लॅन्स म्हणजे मला खूप छान छान फिल्म्स करायचे आहेत, मराठी फिल्म. जसं बाबू बँडबाजा केली, माझी पहिली मराठी फिल्म जी नॅशनल अवॉर्ड ज्या फिल्मला मिळालं, व्हेंटिलेटरला नॅशनल अवॉर्ड मिळालं. तर अशाच मला असं वाटतं फ्युचरमध्ये नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म्स मला करायला मिळाव्यात. आणि फ्युचर प्लॅन म्हणजे आता सध्या अजून एक कॉमेडीच्या बुलेट ट्रेन सारखाच एक दुसरा शो येतोय, कॉमेडीची जत्रा भानगडी सत्रा, जो दर बुधवारी कलर्स मराठीवर रात्री 9:30 ते 10:30 तुम्हाला बघायला मिळेल. सो ते एक आहे. आणि काही फिल्म्स येऊ घातल्यात, पण त्याबद्दल मला वाटतं हळूहळू सांगेन मी, कारण काही सरप्राइजेस आहेत. नक्कीच, म्हणजे या वर्षभरात तू पुन्हा एकदा काहीतरी वेगळं रूप घेऊन तुझं येणार आहे. अगदीच वेगळंच. आज तू नम्रता इथे आलीस, आम्हाला खूप खळखळून हसवलंस आणि प्रेक्षकांनाही अर्थातच हसवलं असेल घरातच. तू आलीस त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण बघितलं की आज नम्रताशी आपण खूप चर्चा केली, तुम्ही खळखळून घरात हसला असाल. पुन्हा एकदा अशाच एका नवीन सेलिब्रिटीबरोबर आपण भेटणार आहोत, पण तोपर्यंत नमस्कार.